नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र जिल्हा न्यायालयामध्ये 5,793 जागांसाठी भरती निघालेली आहे. यामध्ये लघुलेखक, कनिष्ठ लिपिक तसेच शिपाई या पदांसाठी ही भरती आहे. या व्हिडिओमध्ये मी स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील. तर पाहूयात ऑनलाईन फॉर्म हा कसा भरायचा. सर्वात अगोदर आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून आपण या वेब पेजवरती येऊ शकता. इथे आल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्यासाठी न्यू रजिस्ट्रेशन समोरील क्लिक हिअर या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर रजिस्ट्रेशन पेज ओपन होणार आहे. या इन्स्ट्रक्शन्स एकदा वाचून घ्यायच्या आहेत आणि क्लोज या बटनावरती क्लिक करायचं आहे. तसेच आपल्याला प्रायव्हसी नोटीस ही एकदा पाहून घ्यायची आहे आणि आय ॲग्री या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर आपल्याला उमेदवाराची माहिती येथे भरून घ्यायची आहे. त्यासाठी उमेदवाराचे पहिले नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर उमेदवाराचे मधले नाव म्हणजेच उमेदवाराच्या वडिलांचे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. तसेच उमेदवाराचे आडनाव आपल्याला येथे टाकून घ्यायचं आहे. ही माहिती भरल्यानंतर जर उमेदवाराच्या नावामध्ये काही बदल झालेला असेल तर आपल्याला इथे यस करून घ्यायचं आहे आणि उमेदवाराचे जे बदललेले नाव आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. जर उमेदवाराच्या नावामध्ये काही बदल झालेला नसेल तर आपल्याला इथे नो सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर उमेदवाराची डेट ऑफ बर्थ आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. इथून आपल्याला मंथ, इयर आणि डेट जे आहे ती आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. उमेदवाराची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केल्यानंतर खाली आपल्याला उमेदवाराचे जेंडर सिलेक्ट करून घ्यायचे आहे. मेल, फिमेल जे असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जेंडर सिलेक्ट केल्यानंतर उमेदवाराचा मोबाईल नंबर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. उमेदवाराचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर कन्फर्म मोबाईल नंबरमध्ये तोच मोबाईल नंबर परत एकदा टाकून घ्यायचा आहे. जर उमेदवाराजवळ अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. जर नसेल तर सोडून द्यायचा आहे. त्यानंतर उमेदवाराची ईमेल आय डी आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे आणि कन्फर्म ईमेल आय डीमध्ये तोच ईमेल आय डी परत एकदा टाकून घ्यायचा आहे. ही माहिती झाल्यानंतर आपल्याला परीक्षा सेंटर निवडून घ्यायचे आहेत. यामध्ये आपल्याला 3 परीक्षा सेंटर निवडायचे आहेत. त्यासाठी पहिलं प्रेफरन्स जे आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तसेच दुसरं प्रेफरन्स आणि तिसरा प्रेफरन्स आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. हे तिन्ही परीक्षा सेंटर निवडून झाल्यानंतर आपल्याला ही टिप वाचून घ्यायची आहे आणि या चेकबॉक्सवरती टिक करून घ्यायचं आहे. चेकबॉक्सवरती टिक केल्यानंतर जनरेट OTP या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जनरेट OTP या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हा कॅप्चा ओपन होणार आहे. हा कॅप्चा आपल्याला जशास तसा फिल करून घ्यायचा आहे. कॅप्चा फिल केल्यानंतर सबमिट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जसे आपण सबमिट या बटनावरती क्लिक करू तर आपल्या मोबाईलवर आणि ईमेल आय डीवरती एक OTP येणार आहे. तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. त्यासाठी क्लोज या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि मोबाईल नंबरवरती आलेला OTP जो आहे तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर व्हॅलिडेट OTP या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेट OTP या बटनावरती क्लिक केल्यानंतर OTP व्हॅलिडेटेड सक्सेसफुली असा मेसेज येईल. इथे क्लोज करायचं आहे आणि खाली आपल्याला आय ॲग्री या चेकबॉक्सवरती टिक करून घ्यायचं आहे. आय ॲग्री या चेकबॉक्सवरती टिक केल्यानंतर हा कॅप्चा आपल्याला जशास तसा फिल करून घ्यायचा आहे. कॅप्चा फिल झाल्यानंतर रिव्हेरीफाय या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. रिव्हेरीफाय या बटनावरती क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला आपण भरलेली उमेदवाराची माहिती दिसणार आहे. ही माहिती आपल्याला एकदा चेक करून घ्यायची आहे. आपण भरलेली माहिती जर पूर्ण बरोबर असेल तर समोर दिलेल्या चेकबॉक्सवरती आपल्याला टिक करून घ्यायचं आहे. हे सर्व चेकबॉक्स टिक झाल्यानंतर आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. जसे आपण सबमिट या बटनावरती क्लिक करू तर आपल्यासमोर हा पॉपअप मेसेज येणार आहे. इथे आपल्याला ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्यानंतर रजिस्टर्ड सक्सेसफुली असा मेसेज येणार आहे आणि यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा दिसणार आहे. हे आपल्याला सेव्ह करून घ्यायचं आहे. इथून आपल्याला क्लोज करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर आपल्यासमोर असा वेब पेज ओपन होणार आहे. यामध्ये आपण भरलेली उमेदवाराची माहिती येथे दिसणार आहे. त्यानंतर आपल्याला अप्लाय पोस्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. अप्लाय पोस्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर अप्लाय न्यू पोस्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. अप्लाय न्यू पोस्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हा वेब पेज ओपन होणार आहे. यामध्ये आपल्याला पर्सनल डिटेल्स, ॲडिशनल डिटेल्स, कम्युनिकेशन डिटेल्स, क्वालिफिकेशन अँड कोर्स तसेच डॉक्युमेंट अँड पेमेंट या स्टेप्स पूर्ण करायचे आहेत. तर सर्वात अगोदर आपण पर्सनल डिटेल्स भरून घेऊयात. पर्सनल डिटेल्समध्ये आपण
कोणत्या पदासाठी अर्ज करणार आहोत ते पद आपल्याला इथे निवडून घ्यायचं आहे, जसे की स्टेनोग्राफर, ज्युनियर क्लर्क, पिऊन यापैकी ज्या पदासाठी आपल्याला अर्ज करायचा आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण कोणत्या जिल्ह्यासाठी अर्ज करत आहोत तो जिल्हा आपल्याला इथे निवडून घ्यायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर खाली उमेदवाराची माहिती दिसणार आहे. त्यानंतर खाली आपल्याला इथे उमेदवाराच्या आईचे नाव टाकून घ्यायचे आहे. उमेदवाराचे आईचे नाव टाकल्यानंतर आपल्याला उमेदवाराच्या वडिलांचे नाव इथे टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर उमेदवाराचे मॅरिटल स्टेटस आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मॅरिड, अनमॅरिड, विडोवर, डायव्हॉर्स, ज्युडिशियली सेपरेटेड जे असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर खाली आपल्याला उमेदवाराची नॅशनॅलिटी सिलेक्ट करून घ्यायची आहे. इथे मी इंडियन सिलेक्ट करून घेतो. खाली आपल्याला कॅटेगरीबद्दल माहिती विचारली गेली आहे. जर उमेदवार हा ओपनमधून फॉर्म भरत असेल तर त्याला ही माहिती विचारली जाणार नाही. आपण हा फॉर्म कॅटेगरीमधून भरत आहोत त्यामुळे आपल्याला ही माहिती विचारली जात आहे. इथे आपल्याला उमेदवाराची कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची आहे. SC, ST, VGA, NTB, NTC, NTD, OBC, SBC यापैकी जी उमेदवाराची कॅटेगरी असेल ती आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर कास्ट सर्टिफिकेटबद्दल आपल्याला इथे माहिती द्यायची आहे, जसे की कास्ट सर्टिफिकेट इश्यू करणाऱ्या ऑथॉरिटीचे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आपल्याला कोणत्या डेटला इश्यू झालेले आहे ती डेट आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. आणि कास्ट सर्टिफिकेटवरती असणारा जो सिरियल नंबर आहे तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. कास्ट व्हॅलिडिटी डेट ही आपण सोडून देऊ शकतो, हे मॅन्डेटरी नाही आहे. त्यानंतर खाली आपल्याला उमेदवाराची एक आयडेंटिटी प्रूफबद्दल माहिती द्यायची आहे. जर उमेदवाराजवळ पॅन कार्ड असेल तर आपल्याला इथे येस करून घ्यायचं आहे. पॅन कार्ड नंबर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर पॅन कार्डवर असणारे जे नाव आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. जर उमेदवाराजवळ पॅन कार्ड नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर जर उमेदवाराजवळ ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर आपल्याला इथे येस करून घ्यायचं आहे आणि ड्रायव्हिंग लायसन्स नंबर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. तसेच ड्रायव्हिंग लायसन्सवरती असणारे जे नाव आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. ड्रायव्हिंग लायसन्स इश्यू करणाऱ्या ऑथॉरिटीचे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स कोणत्या तारखेला इश्यू झालेला आहे ती तारीख आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. तारीख सिलेक्ट केल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्सवरती असणारी जी व्हॅलिडिटी आहे ती आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. आणि ड्रायव्हिंग लायसन्स आपल्याजवळ कोणत्या प्रकारचं आहे, मोटरसायकल विथ गिअर, लाईट मोटर व्हेकल, हेवी मोटर व्हेकल यापैकी ज्या कॅटेगरीचं लायसन्स आपल्याजवळ असेल ती कॅटेगरी आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. जर उमेदवाराजवळ ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर नो करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली आपल्याला विचारले गेले आहे, जर उमेदवाराजवळ मतदान कार्ड असेल तर आपल्याला इथे येस करून घ्यायचं आहे आणि मतदान कार्डचा नंबर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. तसेच मतदान कार्डवर असणारे जे नाव आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. जर उमेदवाराजवळ मतदान कार्ड नसेल तर नो करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली आपल्याला पासपोर्टबद्दल माहिती विचारली गेली आहे. जर उमेदवाराजवळ पासपोर्ट असेल तर यस करायचं आहे आणि त्याबद्दल माहिती आपल्याला इथे भरून घ्यायची आहे. जर नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर खाली जर उमेदवाराजवळ पासबुक असेल तर यस करायचं आहे आणि यामध्ये पासबुक अकाउंटवरती असणारे जे खातेदाराचे नाव आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर पासबुक हे कोणत्या बँकेचे आहे त्या बँकेचे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. तसेच त्या बँकेचा खाते क्रमांक आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. जर उमेदवाराजवळ पासबुक नसेल तर नो करायचं आहे. ही सर्व माहिती आपल्याला एकदा चेक करून घ्यायची आहे. जर आपण भरलेली माहिती बरोबर असेल तर या चेकबॉक्सवरती टिक करून घ्यायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर डेटा सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज येणार आहे. इथे आपल्याला ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे ॲडिशनल डिटेल्स या भरून घ्यायच्या आहेत. जर उमेदवार हा अपंग असेल तर यस करून घ्यायचा आहे आणि उमेदवार हा किती टक्के अपंग आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. तसेच अपंग प्रमाणपत्र कोणी जारी केले आहे त्या अथॉरिटीचे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. जर उमेदवार हा अपंग नसेल तर नो करायचा आहे. जर उमेदवार हा स्टेट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल तर आपल्याला इथे यस करून घ्यायचं आहे. त्यानंतर जर सरकारी कर्मचारी असणारे उमेदवार जे आहे ते योग्य माध्यमाद्वारे अर्ज करीत आहेत का, जर योग्य माध्यमाद्वारे अर्ज करत असतील तर यस करायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. जर उमेदवाराच्या कुटुंबातील कोणी न्यायपालिकेमध्ये काम करत असेल तर यस करायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. जर उमेदवार हा राज्य किंवा केंद्र सरकारचा कर्मचारी नसेल तर नो करायचं आहे. जर उमेदवाराविरुद्ध फौजदारी खटला नोंदविला गेला असेल तर यस करायचं आहे आणि त्याबद्दल माहिती आपल्याला इथे भरून घ्यायची आहे. जर नसेल तर नो करायचं आहे. जर उमेदवाराला कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणामध्ये अटक किंवा ताब्यात घेण्यात आले असेल तर आपल्याला इथे यस करून घ्यायचं आहे आणि त्याबद्दल माहिती आपल्याला इथे भरून घ्यायची आहे. जर नसेल तर नो करायचं. जर उमेदवाराविरुद्ध फौजदारी खटला चालवला गेला असेल आणि त्यामध्ये
उमेदवाराला दोषी ठरवले किंवा निर्दोष ठरवले असेल तर आपल्याला इथे यस करून घ्यायचं आहे आणि त्याबद्दल माहिती भरून घ्यायची आहे. जर नसेल तर नो करायचं आहे. जर उमेदवाराला शांतता किंवा चांगली वर्तवणूक ठेवण्यासाठी काही बंधपत्र लिहून द्यावे लागले असेल तर आपल्याला इथे यस करून घ्यायचं आहे आणि त्याबद्दल माहिती भरून घ्यायची आहे, अन्यथा नो करून घ्यायचं आहे. जर उमेदवाराविरुद्ध शाळा, कॉलेज किंवा विद्यापीठाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली गेली असेल तर आपल्याला इथे यस करून घ्यायचं आहे आणि त्याबद्दल माहिती द्यायची आहे, अन्यथा नो करून घ्यायचं आहे. जर उमेदवाराविरुद्ध न्यायालयामध्ये फौजदारी कार्यवाही होत असेल तर आपल्याला इथे यस करून घ्यायचं आहे आणि त्याबद्दल माहिती भरून घ्यायची आहे, अन्यथा नो करून घ्यायचं आहे. जर उमेदवाराविरुद्ध विभागीय चौकशी किंवा न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असेल तर आपल्याला इथे यस करून घ्यायचं आहे आणि त्याबद्दल माहिती भरून घ्यायची आहे, अन्यथा नो करून घ्यायचं आहे. ही सर्व माहिती आपल्याला एकदा चेक करून घ्यायची आहे. सर्व माहिती जर बरोबर असेल तर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर डेटा सेव्ड सक्सेसफुली असा मेसेज येणार आहे. इथे आपल्याला ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे उमेदवाराचा करस्पॉन्डन्स ॲड्रेस हा टाकून घ्यायचा आहे. त्यामध्ये उमेदवाराचा ॲड्रेस आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर कंट्री इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. मी इथे इंडिया सिलेक्ट करून घेतो. उमेदवार हा कोणत्या राज्यामध्ये राहतो ते राज्य आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मी इथे महाराष्ट्र सिलेक्ट करून घेतो. राज्य सिलेक्ट केल्यानंतर उमेदवाराचा जिल्हा किंवा शहर आपल्याला इथे निवडून घ्यायचं आहे. जिल्हा किंवा शहर निवडल्यानंतर आपल्याला या टेक्स्ट बॉक्समध्ये उमेदवाराचा पिनकोड टाकून घ्यायचा आहे. ही माहिती झाल्यानंतर जर उमेदवाराचा परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस सारखा असेल तर आपल्याला यस या चेकबॉक्सवरती टिक करून घ्यायचं आहे. म्हणजेच आपण भरलेली जी माहिती आहे ती खाली कॉपी होऊन जाणार आहे. जर उमेदवाराचा परमनंट ॲड्रेस हा वेगळा असेल तर आपल्याला नो या चेकबॉक्सवरती टिक करून घ्यायचं आहे आणि उमेदवाराचा परमनंट ॲड्रेस जो आहे तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. ही सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला एकदा चेक करून घ्यायची आहे. जर भरलेली माहिती बरोबर असेल तर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर डेटा सेव्ड सक्सेसफुली असा मेसेज येणार आहे. इथे आपल्याला ओके करून घ्यायचं आहे. जर उमेदवाराला मराठी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येत असेल तर आपल्याला इथे यस करून घ्यायचं आहे, अन्यथा नो करून घ्यायचं आहे. या पदासाठी उमेदवाराला मराठी भाषा लिहिता, बोलता आणि वाचता येणे आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला इथे विचारले गेले आहे उमेदवाराजवळ काही कॉम्प्युटर सर्टिफिकेट आहे का, जसे की NIC, ॲपटेक, NIIT, CDAC, SSI, MSCIT, CDIT यापैकी कोणत्याही प्रकारचे सर्टिफिकेशन जर उमेदवाराचे झालेले असेल तर ते आपल्याला इथे निवडून घ्यायचं आहे. आणि सर्टिफिकेशन इयर म्हणजेच ते सर्टिफिकेशन कोणत्या डेटला पूर्ण झालेले आहे ती डेट आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. जर उमेदवाराची इंग्लिश टायपिंग झालेली असेल तर त्याबद्दल आपल्याला इथे माहिती भरून घ्यायची आहे. त्यासाठी प्लस या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला उमेदवाराची इंग्लिश टायपिंगची गती किती आहे, 40 शब्द प्रति मिनिट, 50 शब्द प्रति मिनिट किंवा 60 शब्द प्रति मिनिट जी असेल ती आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर सर्टिफिकेट GCC किंवा ITI यापैकी कोणत्या प्रकारच्या संस्थेकडून देण्यात आलेले आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर उमेदवाराला मिळालेले मार्क्स किती आहेत ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. तसेच मॅक्झिमम मार्क्स किती आहेत ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. त्या पेपरमध्ये मिळालेले ग्रेड जे आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि टायपिंग कधी पूर्ण झालेली आहे ती डेट आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. जर उमेदवाराची एकापेक्षा जास्त टायपिंग झालेली असतील तर खाली आपल्याला त्यानुसार माहिती भरून घ्यायची आहे. ही माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला खाली मराठी टायपिंगबद्दल माहिती विचारली गेली आहे. जर उमेदवाराची मराठी टायपिंग झालेली असेल तर प्लस या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्याबद्दल माहिती आपल्याला इथे भरून घ्यायची आहे. जसे की 30 शब्द प्रति मिनिट किंवा 40 शब्द प्रति मिनिट यापैकी कोणत्या प्रकारची टायपिंग उमेदवाराची झालेली आहे ती आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. GCC ITI यापैकी कोणत्या प्रकारचे सर्टिफिकेट उमेदवाराजवळ आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्या परीक्षेमध्ये उमेदवाराला मिळालेले मार्क्स आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. तसेच ती परीक्षा एकूण किती गुणांची होती ते मार्क्स आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर उमेदवाराला मिळालेले ग्रेड आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. A-B-C यापैकी जे ग्रेड उमेदवाराला मिळालेले असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर सर्टिफिकेटवरती असणारी जी डेट आहे ती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. जर उमेदवाराची एकापेक्षा जास्त मराठी टायपिंग झालेली असतील तर त्याबद्दल आपल्याला खाली माहिती भरून घ्यायची आहे. त्यानंतर जर उमेदवाराची इंग्लिश शॉर्ट हँड हे सर्टिफिकेशन झालेले असेल तर प्लस या आयकॉनवरती क्लिक करून
त्याबद्दल माहिती आपल्याला इथे भरून घ्यायची आहे. जर नसेल तर सोडून द्यायचं आहे. जर उमेदवाराची मराठी शॉर्ट हँड झालेली असेल तर प्लस या आयकॉनवरती क्लिक करून त्याबद्दल माहिती आपल्याला इथे भरून घ्यायची आहे. जर नसेल तर सोडून द्यायचं आहे. ही माहिती भरल्यानंतर खाली आपल्याला उमेदवाराची 7वी माध्यमिक शालांत परीक्षा जी आहे त्याबद्दल माहिती आपल्याला इथे भरून घ्यायची आहे. त्यासाठी जर उमेदवाराजवळ 7वीची मार्कशीट असेल तर इथे येस करायचं आहे आणि त्याबद्दल माहिती आपल्याला इथे भरून घ्यायची आहे. जसे की शैक्षणिक मंडळाचे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर 7वीमध्ये उमेदवार हा कोणत्या शाळेमध्ये होता त्या शाळेचे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर उमेदवार 7वी कधी पास झालेला आहे ती तारीख आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. आपल्याला पर्सेंटेज, ग्रेड ऑफ मार्क्स किंवा CGPA यापैकी जे असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि उमेदवाराला 7वीमध्ये मिळालेले मार्क्स आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. तसेच परीक्षा एकूण किती गुणांची होती ते मार्क्स आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. ही माहिती टाकल्यानंतर पर्सेंटेज इथे ऑटोमॅटिकली येणार आहेत. तसेच आपल्याला खाली 10वीबद्दल माहिती भरून घ्यायची आहे. यामध्ये आपल्याला उमेदवाराचे शैक्षणिक मंडळाचे नाव टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर उमेदवाराच्या शाळेचे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. पर्सेंटेज, CGPA, ग्रेड ऑफ मार्क्स यापैकी जे असतील ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे. तसेच उमेदवाराला 10वीमध्ये मिळालेले मार्क्स आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर परीक्षा एकूण किती गुणांची होती ते मॅक्झिमम मार्क्स आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. ही माहिती भरल्यानंतर पर्सेंटेज इथे ऑटोमॅटिकली येणार आहेत. त्यानंतर 10वी उमेदवार कोणत्या तारखेला पास झालेला आहे ती तारीख आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. ही माहिती टाकल्यानंतर खाली आपल्याला 12वीबद्दल माहिती भरायची आहे. जसे की शैक्षणिक मंडळाचे नाव काय आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. उमेदवार 12वीला कोणत्या कॉलेजमध्ये होता त्या कॉलेजचे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर पर्सेंटेज, CGPA, ग्रेड ऑफ मार्क्स यापैकी जे असेल ते आपल्याला ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. उमेदवाराला मिळालेले मार्क्स किती आहेत ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. तसेच परीक्षा एकूण किती गुणांची होती ती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. ही माहिती भरल्यानंतर पर्सेंटेज इथे ऑटोमॅटिकली येणार आहेत. त्यानंतर उमेदवार 12वी कोणत्या तारखेला पास झालेला आहे ती तारीख आपल्याला ते सिलेक्ट करून घ्यायची आहे. जर उमेदवाराचा डिप्लोमा झालेला असेल तर त्याबद्दल माहिती आपल्याला ते भरून घ्यायची आहे. डिप्लोमा उत्तीर्ण झालेल्या संस्थेचे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. तसेच पर्सेंटेज, CGPA, ग्रेड ऑफ मार्क्स जे असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. उमेदवाराला मिळालेले मार्क्स आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत. तसेच मॅक्झिमम मार्क्स किती आहेत ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. उमेदवार डिप्लोमा पास झाल्याची तारीख आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. जर उमेदवाराचा डिप्लोमा झालेला नसेल तर हे आपण सोडून द्यायचं आहे. हे मॅन्डेटरी नाही आहे. त्यानंतर जर उमेदवाराचे ग्रॅज्युएशन झालेले असेल तर ग्रॅज्युएशनबद्दल माहिती आपल्याला इथे भरून घ्यायची आहे. जसे की उत्तीर्ण झालेल्या संस्थेचे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. तसेच उत्तीर्ण होण्याचा महिना आणि वर्ष आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. पर्सेंटेज, CGPA, ग्रेड ऑफ मार्क्स यापैकी जे असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि उमेदवाराला मिळालेले मार्क्स किती आहेत ते आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. तसेच मॅक्झिमम मार्क्स किती आहेत ते आपल्याला इथे टाकून घ्यायचे. ही माहिती झाल्यानंतर जर उमेदवाराची पोस्ट ग्रॅज्युएशन झालेली असेल तर त्याबद्दल माहिती आपल्याला इथे भरून घ्यायची आहे. जर उमेदवाराचे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले नसेल तर हे आपण सोडून देऊ शकतो. त्यानंतर जर उमेदवार हा लॉ ग्रॅज्युएट असेल तर आपल्याला इथे यस करून घ्यायचं आहे, अन्यथा नो करून घ्यायचं आहे. जर उमेदवाराला कामाचा अनुभव असेल तर त्याबद्दल माहिती आपल्याला इथे भरून घ्यायची आहे. जसे की शासकीय, निमशासकीय, खाजगी यापैकी कोणत्या प्रकारामध्ये उमेदवार काम करत होता ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तसेच त्या आस्थापनेचे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. त्या आस्थापनेमध्ये उमेदवार कोणत्या पदावर कार्यरत होता त्या पदाचे नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. तसेच काम सुरू होण्याची तारीख, काम सोडल्याची तारीख आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. जर उमेदवाराला एकापेक्षा जास्त ठिकाणी कामाचा अनुभव असेल तर ॲड न्यू रो या बटनावरती क्लिक करून आपण त्याबद्दल माहिती भरून घेऊ शकतो. जर उमेदवाराजवळ अनुभव नसेल तर हे आपण सोडून द्यायचं आहे. हे कंपल्सरी नाही आहे. आपण भरलेली माहिती पूर्ण आपल्याला एकदा चेक करून घ्यायची आहे. जर भरलेली माहिती पूर्ण बरोबर असेल तर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर डेटा सेव्ड सक्सेसफुली असा मेसेज येणार आहे. इथे आपल्याला ओके करून घ्यायचं आहे. इथे आल्यानंतर आपल्याला इथे उमेदवाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. त्यासाठी फोटो JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये असणे आवश्यक आहे. तसेच त्या फोटोची साईज ही 80 KB ते 100 KBच्या आत असणे आवश्यक आहे. फोटो अपलोड करण्यासाठी आपल्याला क्लिक हिअर टू अपलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि उमेदवाराचा स्कॅन केलेला फोटो आपल्याला इथे सिलेक्ट करून अपलोड करून घ्यायचा आहे. फोटो अपलोड झाल्यानंतर खाली आपल्याला उमेदवाराची सिग्नेचर अपलोड करून घ्यायची आहे. त्यासाठी क्लिक हिअर टू अपलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि उमेदवाराची स्कॅन केलेली सिग्नेचर आपल्याला इथे अपलोड करून घ्यायची आहे. तसेच आपल्याला इथे उमेदवाराचे कास्ट प्रमाणपत्र अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर उमेदवाराचे ID प्रूफ जे आहे ते आपल्याला इथे अपलोड करून घ्यायचं आहे. ID प्रूफ अपलोड केल्यानंतर आपल्याला 7वी, 8वी किंवा 9वीची जी मार्कशीट असेल
तर ती आपल्याला इथे स्कॅन करून अपलोड करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला उमेदवाराचे 10वीचे प्रमाणपत्र जे आहे ते स्कॅन करून इथे अपलोड करून घ्यायचे आहे. त्यासाठी क्लिक हिअर टू अपलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि स्कॅन केलेली जी मार्कशीट आहे ती सिलेक्ट करून आपल्याला इथे अपलोड करून घ्यायची आहे. त्यानंतर उमेदवाराची 12वीची मार्कशीट आपल्याला इथे अपलोड करून घ्यायची आहे. तसेच जर उमेदवाराने ग्रॅज्युएशनबद्दल माहिती भरलेली असेल तर आपल्याला इथे ग्रॅज्युएशनची मार्कशीट अपलोड करून घ्यायची आहे. त्यानंतर जर उमेदवाराने डिप्लोमाबद्दल माहिती भरलेली असेल तर डिप्लोमा सर्टिफिकेट किंवा मार्कशीट आपल्याला इथे अपलोड करून घ्यायची आहे. तसेच जर उमेदवाराचे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेली असेल तर मार्कशीट किंवा सर्टिफिकेट आपल्याला इथे अपलोड करून घ्यायचे आहे. हे सर्व प्रमाणपत्र अपलोड झाल्यानंतर आपल्याला व्ह्यू या चेकबॉक्सवरती टिक करून चेक करून घ्यायचे आहेत. जर अपलोड केलेले प्रमाणपत्र बरोबर असतील तर खाली आपल्याला या चेकबॉक्स टिक करून घ्यायचे आहेत. हे सर्व चेकबॉक्स टिक झाल्यानंतर आपल्याला प्रिव्ह्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रिव्ह्यू या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण भरलेली माहिती येथे पूर्ण दिसणार आहे. ती पूर्ण माहिती आपल्याला एकदा चेक करून घ्यायची आहे. जर पूर्ण माहिती बरोबर असेल तर खाली दिलेल्या ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पेमेंट पेज ओपन होणार आहे. यामध्ये आपण डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, UPI यापैकी कोणत्याही प्रकारे पेमेंट करू शकतो. मी इथे UPI सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर UPI QR या चेकबॉक्सवरती टिक करून आपण पे नाऊ या बटनावरती क्लिक करायचं आहे. आपल्यासमोर असा QR कोड ओपन होणार आहे. हा QR कोड आपल्याला फोनपे, गुगल पे कोणत्याही ॲप्लिकेशनद्वारे स्कॅन करून ही पेमेंट करून घ्यायची आहे. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर आपला फॉर्म हा सक्सेसफुली सबमिट होणार आहे. फॉर्म सक्सेसफुली सबमिट झाल्यानंतर ॲक्शन या बटनावरती क्लिक करून आपण त्या फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की जिल्हा न्यायालयामध्ये निघालेल्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज हा कसा करायचा आहे. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच प्रकारच्या व्हिडिओज आम्ही आपल्यासाठी बनवत असतो. धन्यवाद.